नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना प्रॉपर आणि खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते. तर KYC संदर्भात अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. अनेक ठिकाणाहून लाडक्या बहिणी असतील, त्याचबरोबर लक्षात घ्या की विरोधी पक्षनेते असतील, नेते मंडळी असतील, तर यांच्याकडून KYC संदर्भात KYC सुरू करावी, लाडक्या बहिणींना पात्र करावा अशा प्रकारची मागणी होतच आहे. याच पार्श्वभूमीवरती पुन्हा मंत्री आदिताई तटकरे यांनी स्पष्टता दिलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये ज्या लाडक्या बहिणींना मागील 2 ते 3 दिवसांपासून हप्ते वितरण सुरू झालेलं आहे, तर काही लाडक्या बहिणींना हप्ते जूनचा हप्ता आले नाही आहे, मेचा हप्ता आलेला होता. मग अशा लाडक्या बहिणींचं काय झालेलं आहे आणि त्याचबरोबर KYC संदर्भात मंत्री आदिताई तटकरे यांनी काय सांगितलेलं आहे हे आपण पाहूया. तर साधारणतः काल मंत्री आदिताई तटकरे यांची प्रेस कॉन्फरन्स झाली, तर यांनी याच्या संदर्भात KYC संदर्भात स्पष्ट उत्तर दिलेलं आहे. चला तर पाहूया त्या काय म्हणाल्या त्या. आम्ही सुरुवातीपासून एका गोष्टीचं नेहमी आदरणीय फडणवीस साहेब असतील, आदरणीय शिंदे साहेब असतील, त्यावेळेला दादा असतील, आता सुनेत्रा वहिनी असतील, मंत्री म्हणून मी असेल, आम्ही नेहमी हा प्रयत्न केलेला आहे की अधिकाधिक पात्र महिलांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे. KYCच्या प्रक्रियेमध्ये आपण जवळपास 6-8 महिन्याची मुदत दिली आणि KYC हे सगळ्या DBT योजनांना बंधनकारक आहे. मग ती लाडकी बहीण असो, नमो शेतकरी असो, अगदी आता नुकसान भरपाई द्यायची असेल तरी KYC ही बंधनकारक असते, कारण त्यांच्या अकाउंटला डिरेक्टली ते पैसे जात असतात. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपण 6-8 महिन्याचा तो कालावधी दिला होता. त्याच्यामध्ये ज्या महिलांनी KYC पूर्ण केलीच नाही त्यांनी आणि ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्ती होतं किंवा ज्यांच्याकडे वाहनं होती अशी सोडून कुठल्याही पात्र महिलेवर लाडकी बहीण योजनेअंतर्गत अन्याय झालेला नाही. उलट आम्ही हा प्रयत्न करतोय की संजय गांधी निराधारमध्ये सुद्धा ज्या लाभ घेत होत्या त्यांनी जर लाडकी बहीणमध्ये रजिस्टर केला असेल आणि त्यांचे दोन्ही लाभ जर थांबले असतील तर दोन्हीपैकी एका योजनेचा लाभ त्यांना मिळालाच पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी काम करत आहोत. आणि ज्या महिलेनी KYC केलेली असेल पण तरी तिला काही कारणास्तव लाभ मिळत नसेल तर त्याची सुद्धा अशी निवेदनं जी प्राप्त झालेली आहेत त्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही चौकशी ही करत आहोत. आणि त्याच्यामुळे कुठलीही पात्र महिला लाभापासून वंचित राहता कामा नये ही दक्षता त्या निमित्ताने आम्ही घेत आहोत. तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व स्तरावरून KYCची मागणी केली जात असली तरी मंत्री आदिताई तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे की लाडक्या बहिणींना KYC करण्यासाठी 5 ते 6 महिन्यांची मुदत दिली होती. ज्या लाडक्या बहिणींनी KYC केली नाही आहे तर अशा लाडक्या बहिणी अपात्र असल्यामुळे किंवा लक्षात घ्या की अपात्र असल्यामुळे त्यांनी KYC केली नाही आहे, निकषांमध्ये बसत नसल्यामुळे KYC केली नसल्यामुळे शासन सध्या KYC संदर्भात कुठल्याही प्रकारचा विचार करत नाही. आणि याचबरोबर ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत, ज्यांचे तांत्रिक कारणांमुळे हप्ते बंद झालेले आहेत, तर अशा लाडक्या बहिणींनी निवेदनं दिलेली आहेत. त्यांना पात्र करण्याचं काम, त्यांचं व्हेरिफिकेशन, फेर तपासणी सध्या सुरू आहे अशी माहिती मंत्री आदिताई तटकरे यांनी दिलेली आहे. त्यामुळे सध्या तरी आता कन्फर्म झालेलं आहे की KYC सध्या सुरू होणार नाही. तर अशा प्रकारची अपडेट. आणि याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींना मार्च, एप्रिल आणि मेचा हप्ता आला होता, जूनचा हप्ता आलेला नाही आहे, तर अशा लाडक्या बहिणींसाठी एक मोठी अपडेट आपण समोर आलेली आहे. तर काही लाडक्या बहिणींचं आधार सीडिंग स्टेटस देखील चेंज झालेला आहे किंवा डिॲक्टिवेट झालेला असल्यामुळे त्यांना हा लाभ आहे तो आले नाही आहे. त्यामुळे एकदा तुमचा बँक स्टेटस चेक करा. काही लाडक्या बहिणींच्या बाबतीत असं झालेलं आहे आणि काही लाडक्या बहिणींना अजून एक दिवस तरी कमीत कमी DBT ॲक्टिव्ह होणं बाकी आहे. कारण का मंत्री आदिताई तटकरे यांनी ज्यावेळी घोषणा केली त्याच्या दुसऱ्या दिवसापासून कुठल्याही प्रकारचं लाभ वितरण झाले नाही आहे. साधारणतः ज्यावेळी घोषणा झाली तो दिवस आणि त्याच्या आदल्या दिवस 2च दिवसांमध्ये DBT ॲक्टिव्ह झाली आणि संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना त्यांचा सन्मान निधी मिळालेला आहे. काही लाडक्या बहिणी आहेत त्यांना हप्ते का आले नाही आहेत या संदर्भातली माहिती आपण घेतच आहोत. माहिती मिळता संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे. त्यामुळे सध्या तरी DBT ॲक्टिव्ह होण्याची शक्यता कमी आहे. आज रविवार आहे, कुठल्याही प्रकारची DBT ॲक्टिव्ह होणार नाही आहे. जास्तीत जास्त लाडक्या बहिणींचा लाभ आहे तो वितरित झालेला आहे. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता आलेला नाही आहे, मेचा हप्ता आलेला आहे, तर अशा लाडक्या बहिणी
एकदा आधार सेटिंग स्टेटस चेक करायचं आहे आणि याचबरोबर अशा लाडक्या बहिणींसाठी आपण अपडेट घेतच आहोत। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता आले नाही आहे, मेचा हप्ता आलेला होता, अशा लाडक्या बहिणींसाठी अजून DBT 1 दिवस किमान चालू होणं अपेक्षित होतं, कारण का या आठवड्यामध्ये 2च दिवस DBT ॲक्टिव्ह राहिली। तिसऱ्या दिवसापासून कुठल्याही प्रकारच्या आत्तापर्यंत DBT चालू झालेली नाही। त्यामुळे आपण या संदर्भात अपडेट देतच आहोत। अजून का हप्ते आले नाही आहेत ही बातमी समोर आलेली नाही। त्यामुळे ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। सध्या EKYCचा कुठल्याही प्रकारचा ऑप्शन आलेला नाही आहे, शासन कुठल्याही प्रकारची तयारी करत नाही आहे आणि त्याचबरोबर ऑलमोस्ट ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना जूनचा हप्ता मिळालेला आहे। ज्या लाडक्या बहिणी पात्र असून मेचा हप्ता आलेला आहे पण जूनचा हप्ता आलेला नाही आहे, तर यांच्या संदर्भात आपण माहिती घेतच आहोत। तर ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।